नमस्कार, MP शॉर्ट ट्रिक्समध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। या व्हिडिओमध्ये आज आपण संपूर्ण 11 ला 11 मूलभूत कर्तव्ये कसे ट्रिक्सनुसार लक्षात ठेवायचे याची भन्नाट ट्रिक्स या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। संपूर्ण 11 ला 11 मूलभूत कर्तव्ये कसे लक्षात ठेवायचे, तसेच तुम्हाला संपूर्ण पॉलिटी आर्टिकल्सचे ट्रिक्सची PDF हवी असेल किंवा सायन्सच्या ट्रिक्सची PDF हवी असेल तर तुम्ही 84 21 90 83 84 या नंबरवर संपर्क करू शकता। तसेच MP सेवा ट्रिक्स हे आपले टेलिग्राम चॅनल आहे, ते पण तुम्ही जॉईन करू शकता। आता पहा, मूलभूत कर्तव्य हे भाग 4A मध्ये दिलेले आहेत। किती? भाग 4A मध्ये फक्त कलम 51A मध्ये मूलभूत कर्तव्य दिलेले सगळे एका कलमात 51A ह्या कलममध्ये संपूर्ण मूलभूत कर्तव्य दिलेले आहेत आणि ही आपण कोणाकडून घेतलेली आहेत तर रशियाकडून घेतलेले आहेत। आणि आणखी कोणाच्या घटनेमध्ये मूलभूत कर्तव्य तर जपानच्या घटनेमध्ये मूलभूत कर्तव्य, एवढं लक्षात ठेवा। आपण घेतलेत रशियाकडून आणि आणखी कोणाकडे आहेत तर जपानकडे। आणि हे संपूर्ण मूलभूत कर्तव्य आपण 42व्या घटना दुरुस्ती 1976 ने आपण 10 मूलभूत कर्तव्य ॲड केलेले आहेत आणि त्यानंतर 86व्या घटना दुरुस्तीने आपण 11वे मूलभूत कर्तव्य ॲड केलेले आहेत। म्हणजे 2 घटना दुरुस्तीने आपण 11 टोटल 11 मूलभूत कर्तव्य ॲड केले आहेत। मूळ घटनेत एकही मूलभूत कर्तव्य नव्हते। आता याला क्रमनुसार कसं लक्षात ठेवायचं पाहू। आपण याला ABCD नुसार लक्षात ठेवू। पहा आता ABCD नुसार कसं, तर ए म्हणजे आदर, ए म्हणजे आदर, ए फॉर आदर असं लक्षात ठेवा। मग आदर कोणाचा करायचा आहे तर घटना, राष्ट्रगीत आणि राष्ट्रध्वज यांचा काय करायचा आहे तर आदर करायचा आहे। म्हणून ए फॉर आदर तुम्ही लक्षात ठेवा। पहिलं मूलभूत कर्तव्य काय? आदर करणे। मग आदर कोणाचा करायचा? मग ए फॉर आदर असं लक्षात ठेवा, किंवा ए फॉर आधार कार्ड आदर, तर ए फॉर आदर असं लक्षात ठेवा। मग आदर कोणाचा तर घटना, राष्ट्रगीत आणि राष्ट्रध्वज यांचा आदर करायचा। त्यानंतर बी 2 नंबरचं मूलभूत कर्तव्य म्हणजे बी असं आपण त्याला लक्षात ठेवू। ABCD नुसार आपण त्याला पाहू। ए म्हणजे 1 नंबरचं मूलभूत कर्तव्य, बी म्हणजे 2 नंबरचं मूलभूत कर्तव्य, सी म्हणजे 3 नंबरचं, असं तुम्ही लक्षात घ्या। आता बघा 2 नंबरचं मूलभूत कर्तव्य काय? 2 नंबरचं आहे की ज्यांच्यामुळे स्वातंत्र्य लढ्यास स्फूर्ती मिळाली अशा उदात्त आदर्शांची जोपासना करणे। ज्यांच्यामुळे स्वातंत्र्य लढ्यास स्फूर्ती मिळाली अशा उदात्त आदर्शांची काय करायची? जोपासना करायची। तर मग मला सांगा, आपल्याला स्वातंत्र्य लढ्यास कुणामुळे स्फूर्ती मिळाली तर बापू आणि सुभाषचंद्र बोस यांच्यामुळे स्वातंत्र्य लढ्यास आपल्याला काय मिळालेली? स्फूर्ती मिळाली आहे। स्वातंत्र्य लढ्यासाठी हे 2 व्यक्ती खूप महत्त्वाच्या आहेत। या 2 व्यक्तीमुळेच भारत स्वतंत्र झालेला आहे, किंवा ह्या 2 व्यक्तींचा भारत स्वतंत्र होण्यामध्ये सर्वात मोठा वाटा आहे। मग बी फॉर बापू म्हणा किंवा बी फॉर बोस म्हणा। बी फॉर बापू म्हणजेच महात्मा गांधी आणि बोस म्हणजे सुभाषचंद्र बोस, या दोघांमुळे स्वातंत्र्य लढ्यास स्फूर्ती मिळालेली आहे। त्यानंतर सी 3 नंबरचं मूलभूत कर्तव्य म्हणजे सी आपण असं लक्षात ठेवू। तर 3 नंबरचं काय मग? तर 3 नंबरचं आहे की सार्वभौम आणि एकता ठेवायची। तसेच म्हणजे सार्वभौम म्हणजे काय माहिती का? सार्वभौम म्हणजे कुणीही कुणीही हस्तक्षेप करायचा नाही। भारत आता स्वतंत्र झालाय ना, तर भारत स्वतंत्र झाल्यामुळे आता पाकिस्तान आणि चायनाने आपल्यावर कुठलाही दबाव आणू शकत नाहीत, कारण आता भारत सार्वभौम असं लक्षात ठेवा। मग सी फॉर चायना आणि पाकिस्तान हे आता चमचेगिरी करणार नाहीत। भारताने काय करायचे काय नाही हे दुसऱ्या देशांनी चमचेगिरी करू नये। सी फॉर चायना म्हणा, चायनाने भारतावर कुठलाही दबाव आणू शकत नाही असं सी फॉर चायना म्हणा। आणि डी फॉर डिफेन्स म्हणा, कारण 4 नंबरचं मूलभूत कर्तव्य काय? देशाचे संरक्षण आणि राष्ट्रसेवा बजावणे। संरक्षण हा शब्द याच्यात खूप महत्त्वाचा आहे, म्हणून डी फॉर डिफेन्स म्हणा। डिफेन्स म्हणजे संरक्षण। त्यानंतर 5 आहे धर्म, भाषा, प्रदेशावरून भेदभाव टाळून बंधुभाव वाढवणे आणि स्त्रियांची प्रतिष्ठा जपणे। याच्यामध्ये बंधुभाव वाढवणे आणि स्त्रियांची प्रतिष्ठा जपणे हे 2 शब्द खूप महत्त्वाचे आहेत। तर मग याला ई फॉर ईसाई धर्म, इंग्रज धर्म, इंग्लिश बंधू किंवा एल्डर बंधू असं म्हणू शकता तुम्ही, किंवा ई फॉर इंग्लिश भाषा, कारण इथं भाषा म्हणलं ना, ई फॉर इंग्लिश भाषा आणि बंधू म्हणजे इंग्रज बंधू असं तुम्ही म्हणू शकता। ओके। त्यानंतर एफ आहे संस्कृती आणि वारशांचं मोल जतन करणे। संस्कृती आणि वारशांचं मोल जतन करणे, एफ आहे संस्कृती। तर याच्यात संस्कृती हा शब्द महत्त्वाचा आहे। तर मग एफ वरून एफ फॉर फेटा बांधणे ही आपली संस्कृती आहे। बघा, हिंदू समाजामध्ये कुठल्याही लग्न समारंभ किंवा कुठल्याही फंक्शनमध्ये फेटा बांधला जातो बघा। तर फेटा बांधणे ही आपली संस्कृती आहे आणि ती आपण जपली पाहिजे।
असं लक्षात ठेवा. त्यानंतर 7 नंबरचं मूलभूत कर्तव्य आहे नद्या, वने, पर्यावरण रक्षण आणि प्राण्यांबद्दल दयाभाव दाखवणे. तर नद्या म्हणले ना, नद्या हा शब्द याच्यात महत्त्वाचा आहे, म्हणून जी फॉर गंगा नदी किंवा गोदावरी नदी असं तुम्ही म्हणू शकता. जी फॉर गंगा नदी किंवा गोदावरी नदी. फक्त असा एक कीवर्ड लक्षात ठेवायचा त्या वाक्यामधला आणि त्यावरून आपल्याला क्रम लावता येतो. जसं आपण इथं संस्कृतीमध्ये संस्कृती म्हणजे फेटा बांधणे ही आपली संस्कृती असं आपण लक्षात ठेवलं, तसं इथं नद्या म्हणलं ना, नद्या हा शब्द पकडायचा. नदीवरून मग जीवरून तुम्हाला गंगा नदी म्हणता येईल, गोदावरी नदी म्हणता येईल किंवा आणखी जीवरून भरपूर नद्या आहेत, तर तुम्ही पण गंगा लक्षात ठेवा ना, कारण गंगा ही भारतातील सर्वात मोठी नदी आहे. आणि गोदावरी लक्षात ठेवा, गोदावरी महाराष्ट्रातील सर्वात लांब नदी. जशी गंगा भारतातील तशी महाराष्ट्रातील गंगा, भारतातील गंगा तशी महाराष्ट्रातील गोदावरी, तसं लक्षात ठेवा. आणि G7 म्हणजे G 7 नंबरला येतो, म्हणजे 7 नंबरचे हे मूलभूत कर्तव्य आहे. त्यानंतर 8 नंबरचे आहे विज्ञान दृष्टिकोन, मानवतावाद आणि शोकबुद्धी. तर याच्यामध्ये विज्ञान दृष्टिकोन सगळ्यांना माहिती आहे, पण मानवता हा शब्द याच्यावर फोकस करा तुम्ही, कारण आयोग एक शब्दावर प्रश्न विचारतो. तर मानवतावाद हा शब्द लक्षात घ्या, म्हणजे ह्युमॅनिझम म्हणा त्याला. मानवतावाद म्हणजेच काय? ह्युमॅनिझम, म्हणजे एच फॉर ह्युमॅनिझम. त्यानंतर आय म्हणजे सार्वजनिक मालमत्तेचे रक्षण आणि हिंसाचाराचा त्याग करणे. तर मला सांगा मग आय फॉर आयफेल टॉवर असं म्हणू आपण, आयफेल टॉवरचं रक्षण करणे. कारण आयफेल टॉवर काय जरी भारतात जरी नसलं तरी आयफेल टॉवर काय ही एक सार्वजनिक मालमत्ता आहे. ती काय प्रायव्हेट आहे का कोणाचं? सरकारनंच उभारलेलं आहे ते. म्हणून आयफेल टॉवर, आय फॉर आयफेल टॉवरचं हे रक्षण करणे. त्यानंतर जे आहे देश सतत उच्च श्रेणी गाठत राहील. तर याला असं लक्षात ठेवा, देश सतत टॉप 10 मध्ये येण्याचा प्रयत्न करेल. टॉप 10 मध्ये म्हणजे 10 नंबरचं मूलभूत कर्तव्य काय? मग देश सतत उच्च श्रेणी गाठत राहील. उच्च श्रेणी म्हणजे काय? जे टॉप 10 मध्ये येतात त्यांना आपण उच्च श्रेणी म्हणतो. म्हणजे देश टॉप 10 मध्ये येण्याचा प्रयत्न करेल आणि आपणही देशाला टॉप 10 मध्ये आणण्याचा प्रयत्न करणे. आता बघा, आपली इकॉनॉमी देशात 4 नंबरला आहे. किती? जगामध्ये 4 नंबरला आहे. तर अगोदर ती 10 मध्ये पण नव्हती, पण आता 4 नंबरला आहे. तर तसं लक्षात ठेवा की देशाला प्रत्येक क्षेत्रात टॉप 10 मध्ये नेण्याचा प्रयत्न करणे, असं लक्षात ठेवा. त्यानंतर 11वा मूलभूत कर्तव्य आहे आई वडील आणि पालकांनी आपल्या पाल्यास 8 ते 10 वर्षापर्यंत प्राथमिक शिक्षण दिले. तर 11 म्हणजे काय? के लक्षात ठेवा. के एबीसीनुसार 11 नंबरला येतो. मग के फॉर नॉलेज, हे बघा नॉलेज देणे, पाल्यांना नॉलेज देणे. हे 86 घटनादृष्टीने ॲड केलेलं आहे. आणि 86 घटनादृष्टी कशी लक्षात ठेवायची? तर याची ट्रिक्स आहे की आपल्या आईवडिलांनी आपल्या मुलांना शहाणं करणे. हे बघा, शिक्षण देऊन शिक्षण घेतल्यावरच मुलं काय होतात? शहाणे होतात. शहाणे म्हणजेच काय? हुशार. म्हणजे शहाणं करणे म्हणजे कलम 86. 86 इज इक्वल टू शहाणं करणे. कलम 86 म्हणजे मुलांना शहाणं करणे, असं लक्षात ठेवा. मुलांना काय करणे? शहाणं करणे. मग के फॉर नॉलेज देणे त्यांना, म्हणजेच नॉलेज देऊन त्यांना शिकवणे, हुशार करणे, म्हणजेच त्यांना शहाणं करणे. तर अशा आपल्या खतरनाक ट्रिक्स आहेत. जर आवडल्या असतील तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तसेच तुम्हाला संपूर्ण पॉलिटी आरची कशी पीडीएफ घ्यायची असेल तर 84 21 90 83 84 वर संपर्क करू शकता. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.